ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. नमस्कार. संगिनीच्या आजच्या भागात आपले स्वागत आहे. स्त्री विविध नात्यात विविध रूपात राहून व्यक्तीचे प्रेरणास्थान बनते. आपल्या सामंजस्याने समोरच्यालाही धीर देते. कधीकधी अडचणीच्या वेळी प्रसंग पाहून तिने दाखवलेला आत्मविश्वास हा थक्क करणारा असतो. आजचे गाणे हे असेच प्रेरणा देणारे आहे. ते सूर कानावर पडताच आपल्याही नकळत आपल्यात एक विश्वास निर्माण होतो की परिस्थिती कितीही विपरीत असली तरी एक दिवस नक्की बदलणार आहे. आणि आज काय दुग्ध शर्करा योग आहे बघा. आज रक्षाबंधन, बहीण भावाच्या नात्याला साजरा करण्याचा दिवस. बहीण तीही एक संगिनीच, आपल्या भावासाठी नेहमी शुभ चिंतणारी. आज जे गाणं आपण ऐकणार आहोत त्याला आवाज आहे लता मंगेशकरांचा, ज्यांना आपण सगळेजण म्हणतो दीदी. आणि जणू आपल्यासाठी, आपल्याला समजवण्यासाठी त्या गात आहेत असं वाटायला लागतं. आयुष्याच्या चढ उतारात कुठल्या तरी क्षणी आपले धैर्य खचून जाते. त्या क्षणासाठी बनलेलं हे गीत जे सांगतं, दूर तो है पर दूर नहीं है, नजारों की मंजिल राही. मजरूहजींचे हे बोल आणि रोशनचे जादुई संगीत. पुढे काय बोलणार. 1962च्या आरती चित्रपटातले हे गीत, ज्याला मीना कुमारी आणि प्रदीप कुमार यांनी आपल्या अभिनयाने साकारलंय. गीतांच्या बोलाप्रमाणेच मीना कुमारीचा आत्मविश्वासाने भरलेला अभिनय आपल्यालाही धैर्य देऊन जातो. तेव्हा आनंद घेऊया या गाण्याचा. धन्यवाद. कहीं तो मिलेगी बहारों की मंजिल राही, बहारों की मंजिल राही. कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी बहारों की मंजिल राही, बहारों की मंजिल राही. लंबी सही दर्द की राहें दिल की लगन से काम ले, आँखों के इस तूफान को पी जा, आहों के बादल